नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे। या कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक तसंच बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे या उपस्थित आहेत। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला आमंत्रण पत्रिकेत नाव असूनही गैरहजर राहिलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण काही दिवसांपूर्वी मनसे नेते आणि अमित ठाकरे यांनी केलं होतं आणि आज दुसऱ्यांदा पुन्हा या पुतळ्याचं लोकार्पण केलं जात आहे। या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणं अपेक्षित होतं, कारण निमंत्रण पत्रिकेत दोघांची नावं होती। मात्र गेल्या काही दिवसातल्या दोघांमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणं पसंत केलं। राहुल कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकनाथ शिंदे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत होतं। खरं तर या पुतळ्यावर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे। अमित ठाकरेंनी केलेलं उद्घाटन असेल किंवा आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमात एकत्र येणं असेल। एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेले आहेत। गेल्या काही दिवसातल्या दोघांमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे झालंय की आणखी काही वेगळं कारण आहे? नक्कीच विनोद, कालपासूनच इन्व्हिटेशन फिरत होतं सगळीकडे की एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्रित या उद्घाटनाला येणार होते, परंतु आज अचानक एक तासापूर्वी असं समजलं की एकनाथ शिंदे जे आहेत या कार्यक्रमाला येणार नाहीत आणि थोड्याच वेळामध्ये गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे या ठिकाणी येऊन या सोहळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी कालपासूनच चर्चा होती की एकनाथ शिंदे येणार आहे, परंतु अशीही चर्चा होती की याच्या अगोदर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एका व्यासपीठावर कधीच आले नसतील, आज कशी अशी चर्चा होती। परंतु तेच झाले की आज जे आहेत एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर रविवारी जे आहेत अमित ठाकरे 12 वाजता नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी एक नोटीस स्वीकारण्यासाठी येणार आहेत। आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी जे आहे त्यांच्यावरती 709/2025 प्रमाणे या ठिकाणी FIR क्रमांक या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच अनुषंगाने ते जे आहेत रविवारी बरोबर 12 वाजता नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस जे आहे घेण्यासाठी या ठिकाणी हजर राहणार आहेत। आता या घडीची ही मोठी बातमी आपण बघतोय की गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणं अपेक्षित होतं। मात्र एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसातल्या भाजप आणि शिंदे गटातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलेलं आहे। या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा NDTV मराठी।